मनोपुब्बांगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वहतो पदं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी धम्मसरण ग्रुपद्वारा आयोजित वर्षावास पर्वातील ही धम्मदेसना ऑनलाईन धम्मदेसना श्रवण करण्यासाठी जॉईन झालेले सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो। खरं तर पूजनीय भिक्खू आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंडचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो हे आपल्याला या ऑनलाईन सेशनद्वारे सदैव मार्गदर्शन करतात आणि भंतीजींनी आम्हाला विनंती केली, त्याचबरोबर साधनाताई गांगुर्डे, राहुल जगताप यांनी सुद्धा आम्हाला विनंती केली की आजची धम्मदेसना आम्ही द्यावी म्हणून। तेव्हा या धम्मदेसनेला आपण प्रारंभ करीत आहोत। खरं तर आज आम्ही नागाच्या नागभूमीमध्ये आहोत, जिथे बाबासाहेबांनी आपल्याला 65 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांचा अनमोल असा धम्म दिला, त्या नागपुरात आम्ही आहोत। दीक्षाभूमीपासून थोड्याच अंतरावरती आम्ही आहोत। तेव्हा या पावन पुण्यभूमीतून आज आपणास धम्मदेसना देण्याचा हा अवसर प्राप्त झालेला आहे। भगवान बुद्धांचा धम्म हा महान आहे। बाबासाहेबांनी तो महत्प्रयासाने आपल्याला दिलेला आहे। तेव्हा या धम्माचं आचरण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि या धम्म आचरणाद्वारेच आपण आपल्या मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास साधू शकतो। बाबासाहेब म्हणाले, बुद्ध धम्माशिवाय जगाला तरुणोपाय नाही। एक वेळ येईल की संपूर्ण जग हे बुद्धाच्या मार्गानुसार चालेल, भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या मार्गावर चालेल, असे एका बोधिसत्वाचं वचन आहे। आणि त्यामुळे या जगभरात आज जर आपण पाहिलं तर थायलंड असेल, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये बुद्ध धम्म मोठ्या जलद गतीने फोफावत आहे। त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे। जेवढी माणसं श्रीमंतीनं भौतिक धनाने मोठी होत चाललेली आहेत, तेवढीच माणसं मनाने मात्र संकुचित दृष्टिकोनवाले किंवा छोट्या मनाची बनत आहेत।
विकारयुक्त मनाची अवस्था आपल्याला अशांती प्रदान करत असते, आपल्या जीवनामध्ये आपल्याला बेचैन बनवत असते आणि त्याच मनाला, बेचैन मनाला शांत करण्यासाठी, संयमशील बनविण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी आपला आचरणिक धम्म सांगितलेला आहे। त्यामुळेच या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपण कसे आचरण करावे, वर्षावासाचे हे पावन पवित्र असलेले जे 3 मास असतात, 3 महिने असतात, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे स्वतःला भगवान बुद्धांचे अनुयायी किंवा उपासक म्हणून घेतात, त्यांचे आचरण एकंदरीत कसे असावे या संदर्भात आपण चर्चा करूया। आता मी मघाशी जे म्हणालो आपणास की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलाय, तर बाबासाहेबांचा काय हेतू काय होता? आदर्श बौद्ध समाज निर्मिती करणे हा बाबासाहेबांचा हेतू होता। तर आदर्श बौद्ध बनायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल यासाठी आपण धम्मचर्चा करणार आहोत। सर्वप्रथम तर आपण पाहूया, पंचशिलाचं पालन आपल्याकडून दररोज आणि दररोज केल्या गेलं पाहिजे। आठवड्यातून 1 दिवस आपण उपोषित धारण केलं पाहिजे। अष्टशिलाचं आपल्याकडून पालन केलं गेलं पाहिजे। आपण किमान रविवारी बुद्ध विहारामध्ये आपल्या नजीकच्या गेलो पाहिजे, लेण्यांवरती गेलो पाहिजे, आपले जिथे कुठे महाविहार आहेत त्या ठिकाणी गेलो पाहिजे, जिथे भिक्खू संघ वास्तव्य करतो त्या ठिकाणी गेलो पाहिजे, परिवारासह आपण गेलो पाहिजे आणि तिथे जाऊन बुद्ध धम्माचे धडे आपण गिरवले पाहिजे। खरं तर भगवान बुद्ध म्हणतात की आपले हे जीवन जगत असताना 5 पुण्य धर्म भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत। ज्यांच्या वाट्याला हे 5 पुण्य धर्म येतात, म्हणजे जो कोणी व्यक्ती 5 पुण्य धर्माप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये 4 गोष्टींचा लाभ होत असतो। आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होत असते। भगवान म्हणाले, मानवी जीवनामध्ये सर्वोत्तम अशी ही देण, सर्वोत्तम असा हा लाभ, सर्वश्रेष्ठ असा हा लाभ आपल्याला तेव्हाच प्राप्त होऊ शकतो जेव्हा आपण पंचपुण्य गुणांनी युक्त असतो। पंचपुण्य धर्म, पंचगुण ते कोणते आहेत ते सांगत असताना भगवंतांनी सांगितलेलं आहे, पंचपुण्य धर्मातला पहिला पुण्य धर्म आहे आपल्यामध्ये त्रिरत्नांच्या प्रती निस्सीम, दृढ, विश्वासू अशी श्रद्धा असायला पाहिजे। आपल्या चित्तामध्ये जर श्रद्धा असेल, खरं तर श्रद्धेचं लक्षण सांगितलं आहे आपलं मन प्रसन्न राहणे, मनामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण होत राहणे, ते श्रद्धेचं लक्षण सांगितलं आहे। आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये भगवंताच्या प्रती, त्यांच्या धम्माच्या आणि संघाच्या प्रती जर श्रद्धा असेल तरच आपण शील पालन करू शकतो, तरच आपण दान पुण्य कर्म करू शकतो आणि तरच आपण मनाला निर्मळ आणि शुद्ध बनविण्यासाठी ध्यान साधना मीन्स मेडिटेशन करू शकतो। भगवंताने दिलेला हा एकदम सर्वोत्तम असा मार्ग आहे। त्यामुळे आपल्या चित्तामध्ये सर्वप्रथम श्रद्धेचं बीज आपण रुजवायला पाहिजे। श्रद्धाय तरती ओघं असं भगवंताने म्हटलेलं आहे। श्रद्धा आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये जर असेल तर दुःखाचा पूरही पार करून आपण पैलतीरी जाऊ शकतो आणि धम्माचरण करण्यासाठी, धम्माच्या मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी जर आवश्यक काय असेल मनुष्याकडे तर ती श्रद्धा असते। भगवंताच्या जीवनामध्ये, भगवंताच्या काळामधले उदाहरण आपण पाहिले तर विशाखा असेल, अनाथपिंडक असेल, राजा बिंबिसार असेल, अजातशत्रू असेल किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील तत्कालीन समाज व्यवस्थेतील लोक असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, तरुण तरुणी असतील, ज्या ज्या लोकांची त्रिरत्नांवरती श्रद्धा होती, मग ते राजे लोक असतील, प्रधान असतील, सावकार श्रेष्ठी असतील किंवा गरीब लोक असतील, स्त्रिया असतील, त्या लोकांनी बुद्ध धम्माचं श्रवण केलं आहे, बुद्ध धम्माचं आचरण केलेलं आहे, बुद्ध धम्माच्या मार्गामध्ये स्वतःला प्रतिष्ठित केलेलं आहे आणि स्वतःला त्या बुद्ध धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठापित केले असल्या कारणाने त्यांना कधी श्रोतापन्न, कुणाला सक्रतागामी, कुणाला अनागामी, कुणाला अरहत पदाचा लाभ झालेला आहे। आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धेला महत्त्व दिलं पाहिजे। आपण पाहतोय बाबासाहेबांची बुद्ध धम्मावरती कशी निस्सीम श्रद्धा होती। त्यानंतर सम्राट अशोकाचाही आपण विचार केला तर त्या सम्राट अशोकांची सुद्धा बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा होती।
हे लोकसुद्धा उच्च शिक्षित होते, ज्ञानी होते, परंतु त्यांच्या गोष्ट लक्षात आली की बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा ठेवल्याशिवाय आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सद्भाव सद्गुण निर्माण होणार नाही। आणि त्यामुळे पहिलं पुण्य धर्म भगवंताने सांगितला की आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असायला पाहिजे आणि ती श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती श्रद्धा आपल्याला प्रसन्न करणारी असली पाहिजे। ती श्रद्धा आपल्या मनामध्ये धम्माचं आचरण करण्यासाठी महत्त्वाकांक्षा निर्माण करणारी असायला पाहिजे। तेव्हा हा पहिला पुण्य धर्म आपण आपल्या मनामध्ये बाळगावा। आपल्या जीवनामध्ये हा पुण्य धर्म आपल्या बाळगून आपण धम्मामध्ये पुढे आणि पुढे जावं। त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दान हा दुसरा पुण्य धर्म आहे। दान हा पुण्य धर्मसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। या दानामुळेच भगवान बुद्ध म्हणाले आपण सुगती प्राप्त करू शकतो। दान हे आपल्या गतीला म्हणजे सुगती बनवू शकते। या वर्तमान जीवनामध्ये देखील दानाचं फळ आपल्याला प्राप्त होत असल्या कारणाने आपण सुखी राहू शकतो। दानं ददंतु श्रद्धाय भगवान बुद्ध म्हणाले दान हे श्रद्धेनं दिल्या गेलं पाहिजे। आपण जे जे म्हणून काही देत असतो ते श्रद्धेनं दिल्या गेलं पाहिजे। आपल्याकडून श्रद्धेनं जे काही दिल्या जाईल त्याचं पुण्य होते असं भगवंताने सांगितलेलं आहे। त्यामुळे दान हा सुद्धा देखील दुसरा पुण्य धर्म भगवंताने सांगितलेला आहे। त्यानंतर आपण पाहतो या दान धर्माच्या संदर्भामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याने 84,000 चैत्यांचं स्तूपांचं शिलालेखांचं निर्माण केलेलं आहे आणि त्याने स्वतःची मुलगी आणि मुलगासुद्धा संघामध्ये दान दिलेला आहे। आज बऱ्याचदा आपल्या समाजामधले लोक भारत बुद्धमय झाला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार जनमानसांमध्ये पोहोचला पाहिजे असे विचार करतात। बऱ्याचदा मी लोकांना कधी आपल्या सांगतो, आवाहन करतो की केवळ भाषणांमुळे आणि केवळ चर्चेमुळे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होईल किंवा भारत बुद्धमय होईल असा विचार आपल्या मनामध्ये ठेवला तर ते मर्यादित विचार राहील। त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली काम करावं लागेल। आपल्या मुलांना जसे तुम्ही विचार करता की आमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, स्वतः तुम्ही काहीतरी बनला पाहिजे असं तुम्हाला वाटते, आम्ही घर बनवलं पाहिजे, पत्नी असली पाहिजे, पती असले पाहिजे, मी अमक्या अमक्या पदावरती विराजमान झालो पाहिजे, हे जे आपल्याला व्यक्तिगत भौतिक सुखाच्या संदर्भामध्ये वाटते तर आपण महान पुरुषांचा आपण आदर्श बाळगला पाहिजे। बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे समाज हिताच्यासाठी। बुद्ध बाबासाहेब म्हणाले जर मला आयुष्य लाभलं तर मी बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाला लावेल आणि माझं आयुष्य कुर्बान करेल। आणि त्यामुळे बाबासाहेबांपासून हा आदर्श घेतला पाहिजे। तेव्हा आपला मुलगा मुलगीसुद्धा दान देण्याचा आपल्याला संकल्प करता आला पाहिजे। आपण जी धन दौलत कमावतो आहे, बऱ्याचदा आपली लोक म्हणतात की बाबासाहेबांमुळे आम्हाला हे प्राप्त झालं आहे। ते तर पूर्ण 100% खरं आहे की बाबासाहेबांमुळेच आपल्याला प्राप्त झाला आहे, परंतु आपण उतराई होतोय का? आपण पे बॅक टू सोसायटी काही विचार करतोय का? आपल्या डोक्यामध्ये असा काही विचार येतोय का? हे फार महत्त्वाचं आहे। आज दुपारी मी आपल्या नवी मुंबईच्या एका आर्किटेक्ट बरोबर बोलत होतो आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं आमच्याकडे 200 इंजिनियरचा ग्रुप आहे। तर मी त्यांना विचारलं की तुम्ही, ते म्हणाले की आम्हाला एक संघटना स्थापन करायची आहे, एक ग्रुप स्थापन करायचा आहे आणि त्या माध्यमातून काम करायचं आहे। ज्या खेड्यापाड्यामध्ये शाळा असतात त्या शाळांमध्ये असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना काय मदत करता येईल, शाळांना काय मदत करता येईल अशा प्रकारचं ते सांगत होते। आणि मी त्यांना म्हणालो की हेच तर बाबासाहेबांना अभिप्रेत आहे। आपण आपली गाडी, घर ह्या सगळ्या गोष्टीचा तर उपभोग घेतलाच पाहिजे, परंतु त्यासह आपण समाजाचा सुद्धा देखील विचार केला पाहिजे। आपण ज्यांना पिता समजतो, ज्यांना वडील मानतो, ते जर संपूर्ण जीवन समर्पित करू शकतात, ते जर आपल्या मुलाबाळांची कुर्बानी देऊ शकतात, तरुण असलेल्या पत्नीची कुर्बानी देऊ शकतात, तर आपण केवळ जय भीम म्हणणे हे शहाणपणाचं नाही आहे। तर आपल्याला दान पुण्य करता आलं पाहिजे। धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी धम्माची वाढ कशी होईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्माचं
बीज कसं पोहोचेल, वचन कसं पोहोचेल, यासाठी म्हणून आपल्याला दान पुण्य करावं लागेल. दान पुण्य जर आपण करत राहिलो तरच त्याचंही पुण्य बनेल आणि त्यामुळे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दानाच्या संदर्भामध्ये अनेक व्याख्या केल्या भगवान बुद्धांनी. खरं तर धम्मदानाला सर्वश्रेष्ठ दान सांगितलं आहे भगवान बुद्धांनी. सब्ब दानंग धम्मदानंग जिनाती म्हणाले भगवान बुद्ध. धम्म प्रचारकांकडून जे काही धम्म सांगितल्या जाते ते सर्वोत्तम दान आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा उपासकांकडून सुद्धा भोजन दान दिल्या जाते, काशाय वस्त्र चिवराचं दान दिल्या जाते. हे दान सुद्धा महाफलदायी आहे. भिक्खू संघाला केलं जाणारं दान हे महाफलदायी दान आहे आणि त्यामुळे या ना त्या माध्यमातून आपण दान पुण्य करत राहिलो पाहिजे. त्या दिवशी एका आमच्या परतूरच्या आईने बघा, इकडे जालना जिल्ह्यामध्ये परतूर आहे, सध्या औरंगाबादमध्ये आमचा वर्षावास सुरू आहे नंदनवन कॉलनी येथील धम्मदीप बुद्ध विहारामध्ये. तेव्हा एक दिवस प्रवचनामध्ये आम्ही बोलताना म्हणालो की ज्या लोकांची मुलं किंवा भाऊ किंवा कोणी घरचं कुटुंबातील व्यक्ती भिक्खू नाही आहे, त्या प्रत्येक कुटुंबाने, त्या प्रत्येक व्यक्तीने, तो पुरुष असेल स्त्री असेल, त्यांनी आपल्या मनामध्ये असा विचार करून आपलं जीवन व्यतीत करत राहावं सम्यक आजीविका करत असताना की कुणीतरी आपल्या भिक्खू संघामध्ये आपला पुत्र दान दिलेला आहे, जो की बाबासाहेबांच्या मिशनला पुढे घेऊन जातो आहे, जो की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करून एक आदर्श व्यक्तिमत्व समाजासमोर ठेवत आहे. त्या लोकांची आपल्याला जेवण करताना आठवण झाली पाहिजे. अर्थात भिक्खू संघाची आपण जेव्हा जेव्हा भोजन घेतो आहे तेव्हा भिक्खू संघाची आपल्याला आठवण झाली पाहिजे की मी तर भोजन करतो आहे, माझ्या बुद्धपुत्राला सुद्धा मी भोजन दान देत राहिलो पाहिजे. जेव्हा जेव्हा कपडे घेण्यासाठी दुकानामध्ये जातो, भरझरीचे कपडे घेतो, तेव्हा तेव्हा देखील आपल्या मनामध्ये हा विचार शिवला पाहिजे. आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की गड्या, मी माझ्या मुलांसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी एवढ्या भरझरीचे कपडे घेतो आहे, माझा भिक्खू संघ देखील माझ्या बुद्ध धम्माचं काम करतो आहे, तर त्यांना सुद्धा देखील मी 6 महिन्यातून वर्षभरातून एकदा तरी काशाय वस्त्र चिवर दान दिलं पाहिजे. आपण जेव्हा आजारी पडतो, आपल्या घरातली व्यक्ती जेव्हा आजारी पडते, तेव्हा आपण पाहतो की पैशांचा विचार करत नाही, चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण स्वतः जातो, आपल्या परिवारातल्या लोकांना घेऊन जातो. तेव्हा आपण त्यावेळी सुद्धा देखील विचार केला पाहिजे की माझा बुद्ध पुत्र जिथे कुठे असेल, तो जेव्हा कधी आजारी पडेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी झिजलो पाहिजे, तिथे गेलो पाहिजे, त्यांच्या सेवेमध्ये गेलो पाहिजे आणि त्यांना कधी काही कमी जास्त झालं असेल तर त्यांच्यासाठी औषधोपचार मी करत राहील. म्हणजे एकंदरीतच धम्म प्रचारासाठी सुद्धा ही दानाचा जो काही पुण्य धर्म सांगितला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले दान हे पुण्य आहे. पुण्य आणि दान हे वेगवेगळ्या शब्दांचा जो आपण कधी कधी उच्चार करतो, खरं तर दानालाच पुण्य म्हटलेलं आहे आणि पुण्यालाच दान म्हटलेलं आहे. म्हणून हा दुसरा पुण्य धर्म आपल्यामध्ये असायला पाहिजे. तिसरा पुण्य धर्म सांगताना भगवान बुद्धांनी शील पुण्य धर्म सांगितलेला आहे. शील तर अत्यंत महत्त्वाचा आहे. शील हा जीवनाचा आधार आहे. शील हा जीवनाचा पाया आहे. ज्यांच्याकडे शील नाही आहे, नीतिमत्ता नाही आहे, सदाचार नाही आहे, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कधीही प्रसन्न राहू शकत नाही, खुश राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही, त्याचा परिवार कधी आनंदी राहू शकत नाही, त्यांचं कुटुंब कधी प्रसन्न राहू शकत नाही. जरी भौतिकदृष्ट्या सगळं काही त्यांच्या पायावरती श्रीमंती लोळण घेत असेल, परंतु ती श्रीमंती आपल्याला तेव्हाच सुख देऊ शकते, आनंद देऊ शकते, प्रसन्नता देऊ शकते जेव्हा आपल्याकडे शील हे पुण्य धर्म असेल. आणि त्यामुळेच तर भगवंताच्या काळामध्ये आपण पाहू शकता, राजे लोक उपोषथाचं पालन करायचे. विशाखा मिगार मातेचं किती मोठं उदाहरण आहे या संदर्भामध्ये की विशाखा मिगार माता असेल, अनाथ पिंडक असेल, त्यासारखे भरपूर लोक होते भगवंताच्या काळामध्ये. विशाखा मिगार मातेचं तर जीवन चरित्र जगजाहीर आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे. असं म्हणतात की 7 वर्षांची असतानापासून ती विहारामध्ये सातत्याने जात होती, 2-2 वेळा विहारामध्ये जात होती, खाली हाताने कधी जात नव्हती. आणि रोज त्यांच्याकडे भिक्खू संघ भोजनासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित केल्या जात होता. अनाथ पिंडकाच्या बाबतीतही असंच सांगितल्या जाते. अनाथ पिंडकाचा शील पालनाचाही मुद्दा बऱ्याचदा सांगितल्या जाते. विशाखाच्या उपोषत शिलाचं पालन केले जाते. उपोषत शिलाचं
उपदेश सांगितला जातो. जेव्हा विशाखा भगवंताकडे जाते एक दिवस पांढरे कपडे घालून सकाळी सकाळी, तेव्हा भगवान बुद्ध तिला उपोसत सुत्ताचा उपदेश करतात. आणि त्यामुळे मानवी जीवन जगत असताना शील हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शीलाशिवाय आपल्या जीवनाला अर्थ उरत नाही. आणि म्हणून त्या काळातले जेवढे लोक आज जिवंत आहेत ते केवळ शीलवान होते म्हणून, नीतिवान होते म्हणून, नैतिकतेला आपल्या जीवनाचा आधार बनवत होते म्हणून ते जिवंत आहेत. आणि त्यामुळे असे अनेक उदाहरणं आहेत. मी नेहमी काही दृष्टांत सांगत असतो समजून घेण्यासाठी. शील पालन करण्यासाठी खरं तर प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणा म्हणजे धम्म तत्वांवरती आपला विश्वास असला पाहिजे. म्हणजे बुद्धाच्या तत्वांवरती आपला विश्वास असायला पाहिजे. बुद्ध तत्वांवरती विश्वास असल्याशिवाय आपण दानपुण्य करू शकत नाही, शील पालन करू शकत नाही, श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. एक छोटासा दृष्टांत मी आपणास सांगेल या प्रसंगी. एकदा एका राजाने आपलं स्वयंवर रचलं होतं. म्हणजे एका राजाला विवाह करायचा होता. तेव्हा त्याने आपल्या नगरातल्या सगळ्या सुंदर युवतींना आपल्या राजदरबारामध्ये हजर करण्याचं, उपस्थित राहण्याचं फरमान सोडलं. नोकरांना त्याच्या सांगितलं त्यांनी की सगळ्या युवतींना या वेळेला राजाच्या समोर हजर करा. मला त्या सगळ्या युवतींमधून एक युवती निवडायची आहे की जी माझी पूर्ण पत्नी म्हणून, पट्टराणी म्हणून राहील. तेव्हा एका त्याच्या सैनिकाने, नोकराने नगरामध्ये जाऊन पूर्णपणे सर्व लोकांना सांगितलं की राजाला स्वयंवर करायचं आहे, एक मुलगी निवडायची आहे. तेव्हा नगरामध्ये जेवढ्या काही मुली असतील त्या सगळ्या मुलींनी आपल्या साज शृंगारासह मेकअप वगैरे करून आपलं सौंदर्य दाखविण्यासाठी आणि आपल्यामध्ये जे काही सद्गुण आहेत ते दाखवण्यासाठी अमक्या अमक्या दिवशी राजवाड्यामध्ये उपस्थित राहावे, राजदरबारामध्ये उपस्थित राहावे. त्याच नगरामध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये काम करणारा एक नोकर होता आणि त्या नोकराची देखील एक मुलगी होती. तर ती सुद्धा सुंदर तर नव्हती, परंतु शीलवान होती, गुणवान होती, चारित्र्य संपन्न होती. आणि तिच्याही मनामध्ये विचार आला होता की ज्या अर्थी राजा स्वयंवर करत आहे, सर्व युवतींमधून एका युवतीची निवड करणार असेल तर मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होईल असं तिला वाटत होतं. तिने आपल्या आईवडिलांना तसं बोलून दाखवलं की मला पण परवानगी द्यावी राजदरबारामध्ये जाण्याची जिथे स्वयंवर आखल्या गेलेला आहे. तेव्हा तिचे आईवडील तिची समज घालतात की तू नोकराची मुलगी आहेस, आपल्या नगरातल्या सगळ्या श्रीमंतांच्या, सावकारांच्या मुली तिथे जातील, तुला राजा पसंत कसा करेल? तू ना दिसायला एवढी फारशी सुंदर आहेस, ना तू श्रीमंत घरची मुलगी आहेस, तू गरीब घरची मुलगी आहेस, तेव्हा जाऊ नको. परंतु ती आग्रह करते आपल्या आईवडिलांना, त्या निमित्ताने मला राजाला जवळून तरी पाहता येईल आणि राजाच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी जिव्हाळा आहे, त्यामुळे मला परवानगी द्यावी असं ती आपल्या आईवडिलांना म्हणते. आणि मग त्या स्वयंवरामध्ये ती सुद्धा सहभागी होते. राजा चतुर असतो, राजा हुशार असतो, ज्ञानी असतो. राजा त्या सगळ्या युवतींना आपल्या राजदरबारामध्ये बोलावतो आणि आपल्या त्या एका नोकराला बोलवतो, पिशवी घेऊन यायला सांगतो. राजाने एका माळ्याच्या हाताने एका पिशवीमध्ये काही बीज आणलेले असतात, बिया आणलेल्या असतात आणि राजा त्या सगळ्या युवतींना सांगतो की सर्वांनी समोर यावं, मी तुमच्याकडे या पिशवीमध्ये असलेलं एक एक बी देणार आहे. आणि राजा सगळ्या त्या युवतींना एक एक बी देतो. नोकराची पण मुलगी त्याच्यामध्ये असते. त्या सगळ्यांना बी दिल्यानंतर राजा सगळ्यांना सांगतो की बघा, 3 महिन्यानंतर पुन्हा मी तुम्हाला बोलवणार आहे. हे जे बीज मी तुम्हाला देतो आहे तर कुंडीसह हे बीज मी तुम्हाला देतो आहे. 3 महिन्यानंतर तुम्ही सर्वांनी या बीजाच्या माध्यमातून जे काही फुलाचं झाड त्याच्यातून उगवेल, त्याला जे काही सुंदर असं फूल लागेल त्याच्यासह तुम्ही राजदरबारामध्ये ठरलेल्या दिवशी उपस्थित व्हावं आणि ज्या कोणत्या युवतीच्या त्या कुंडीमध्ये अत्यंत आकर्षक असं सुंदर फूल फुलेल त्या मुलीला मी माझी पट्टराणी म्हणून स्वीकार करेल. सगळ्या मुली खुश होतात, आनंदित होतात आणि आपापल्या घरी निघून जातात. तेव्हा 3 महिन्याचा कालावधी संपत येतो. पहिल्या महिन्यामध्ये सगळ्या मुली पाहतात आपापल्या कुंड्यांमध्ये तर काही फूल येत नाही, ते बीज काय उमलत नाही.
त्याचं काही रोपटंही बनलेलं नसते. सगळ्या मुली आपापल्यामध्ये परेशान असतात, परंतु त्या सगळ्यांना वाटते की आपण राजाला थोडी माहिती आहे की कोणतं बीज आहे काय आहे, तर ते माळ्याकडे जाऊन बगीच्यातून एक सुंदर असं फुलाचं रोपटं आणतात 3 महिने कंप्लीट होत असताना, आणि ती कुंडी घेऊन राजदरबारामध्ये जाण्यासाठी निघतात. इकडे ही जी नोकराची मुलगी असते तर तिच्या मनात विचार येतो की 1 महिना झाला याला फूल लागत नाही आहे, त्याचं बीज रोपित होत नाही आहे, रोपटं पण तयार होत नाही आहे. 2 महिने होतात तरीसुद्धा ती पाणी घालते, खत घालण्याचा प्रयत्न करते, माळ्याकडून टिप्स घेण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्याही कुंडीमध्ये काही येत नाही. परंतु ती मात्र कुठल्याही प्रकारे बेईमानी करत नाही. ती नोकराची जरी मुलगी असली तरी आई वडिलांनी चांगले संस्कार दिले असल्या कारणाने ती आपला प्रामाणिकपणा जपत असते. आणि मग तो दिवस उजाडतो की ज्या दिवशी राजाने सगळ्या युवतींना आपल्या राजदरबारामध्ये बोलवलेलं असते. सगळ्या मुली तिथे कुंडीमध्ये असलेल्या सुंदर अशा झाडासह, रोपट्यासह आणि त्या फुलासह उपस्थित राहतात. सगळ्या मुलींच्या कुंडीमध्ये फूल असते, परंतु एकटीच त्या नोकराची जी मुलगी असते तिच्या कुंडीमध्ये मात्र फूल वगैरे नसते. ती त्या तशाच कुंडीसह आपल्या त्या राजदरबारामध्ये स्वयंवरामध्ये उपस्थित राहते. तिथे उपस्थित राहिल्यानंतर राजा पाहतो, राजा येतो, तिथे सगळ्या मुली अशा उभ्या राहतात आपल्या आपल्या हातामध्ये आपली आपली कुंडी घेऊन. राजा आल्यानंतर राजा सगळीकडे आपली नजर टाकतो आणि राजा मोठमोठ्याने हसतो. राजाच्या हसण्याचं कारण लवकर कुणाला समजत नाही, आणि मग सगळ्या मुलींच्या समोर राजा असा फिरतो, कारण एक मुलगी सिलेक्ट करायची असते राजाला आपली राणी बनवण्यासाठी, पट्टराणी बनविण्यासाठी. तेव्हा सगळ्या मुलींच्या समोरून राजा जातो, परंतु कोणत्याही मुलीला तो सिलेक्ट करत नाही. जी नोकराची मुलगी असते की जिच्या कुंडीमध्ये ना झाड ना रोपटं असते ना फूल असते, तिच्याकडे इशारा करून बोटाचा राजा म्हणतो की ही माझी राणी बनण्याच्या पात्रतेची आहे, लायकीची आहे. सगळ्या युवती थक्क होतात, आपसापसामध्ये चर्चा करतात, वाद करतात, राजाला बोलण्याचा प्रयत्न करतात की आमच्यामध्ये असं काय कमी आहे आणि या मुलीमध्ये असं काय आहे की जे तुम्ही हिला सिलेक्ट केलेलं आहे. हिच्या तर कुंडीमध्ये झाडंही नाही आहे, रोपटंही नाही आहे आणि फुलंही नाही आहे. उलट पक्षी आमच्या कुंडीमध्ये बघा किती सुंदर असं गुलाबाचं फूल आलं आहे, कोणी जास्वंदाचं फूल दाखवते, कोणी मोगऱ्याचं फूल दाखवते, कोणी जुईचं जाईचं फूल दाखवते. आणि राजाला म्हणते की महाराज, हा अन्याय आहे. तुम्ही म्हणाला होता 3 महिन्यांपूर्वी की ज्या कोणत्या मुलीच्या कुंडीमध्ये सुंदर असं फूल असेल मी तिची निवड करणार आहे, परंतु आता तर तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय. ज्या मुलीच्या कुंडीमध्ये रोपटं नाही आहे, झाड नाही आहे आणि फूलही नाही आहे, तिला तुम्ही आपली राणी बनवण्यासाठी सिलेक्ट करताय आणि आम्हाला तुम्ही नकारताय, हे काही योग्य नाही. राजा पुन्हा हसतो आणि त्या सगळ्या युवतींना, सगळ्या दरबाराला सांगतो की बघा, तुम्ही जे कुंडीमध्ये फूल आणलं आहे, झाड आणलेलं आहे, त्याच्याबद्दलची तुम्हाला हकीकत मी सांगेल. राजा म्हणाला की ज्या पिशवीतून तुम्हाला मी बिया काढून दिल्या, बीज काढून दिलं, ते बीज मी माळ्याकडून परीक्षण करून आणलं होतं की त्याच्यापासून ना रोपटं तयार होते, ना झाड तयार होते, ना त्याला फूल लागेल. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या कुंडीमध्ये झाड आहे, रोपटं आहे, फूल आहे, खुललेलं आहे, सुंदर आहे, परंतु ही एकच मुलगी आहे की हिच्या कुंडीमध्ये ना झाड ना रोपटं ना फूल आहे. मी हिला यामुळे सिलेक्ट करतो आहे की हिच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बेईमानी केलेली आहे. तुम्ही इतर ठिकाणावरून कुठून तरी ते रोपटं आणलं असावं, ते झाड आणलं असावं फुलाचं, परंतु हिने मात्र कुठल्याही प्रकारे बेईमानी केली नाही. प्रामाणिकपणे राहून जशास तशी कुंडी ही इथे दरबारामध्ये घेऊन आली आहे, म्हणून हिचीच पात्रता आहे हिच्यात प्रामाणिकपणा असल्या कारणाने. आणि राजा त्या नोकराच्या मुलगीला आपली पट्टराणी म्हणून सिलेक्ट करतो आणि तिच्याशी विवाह करतो. मी ही कथा यासाठी, हा दृष्टांत यासाठी म्हणून सांगतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक राहून बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली पाहिजे, दान पुण्य करत राहिलं पाहिजे आणि सील पालन करत राहिलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्माला प्रामाणिकपणे जर आपण पालन केलं, त्याला जीवनामध्ये जर उतरवलं,
प्रामाणिकपणे जर ध्यान केलं, आपल्या श्वासाला पाहत राहिलो, तरच आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होऊ शकते. चौथा पुण्यधर्म सांगताना भगवान बुद्ध म्हणाले की समाधी मार्ग. समाधीचं जे पुण्यधर्म सांगितला, मानवी मनाला प्रसन्न करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी या जगामध्ये जर कोणती दवाई असेल तर ती एकमेव आणि एकमेव भगवान बुद्धांनी सांगितलेली समाधी मार्ग मीन्स मेडिटेशन, ज्याला आपण साधना म्हणतो, समाधी मार्ग म्हणतो, ध्यान म्हणतो, तो एकमेव मार्ग आहे जो की मनाला आपल्या शांत करू शकतो, संयमशील बनवू शकतो, मनाला निर्मळ आणि परिशुद्ध बनवू शकतो. आणि त्याही पुढे ध्यानामध्ये आपण जर पुढे पुढे गेलो तर आपण विकारमुक्त बनू शकतो, तृष्णा मुक्त बनू शकतो, आपण श्रोतापन्न बनू शकतो, सक्रतागामी, अनागामी आणि अर्हत बनू शकतो. प्रयत्न जेवढे जास्त करत राहू तेवढं आपण ध्यानामधून मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. म्हणून ध्यानसुद्धा हा 5वा पुण्यधर्म भगवंताने सांगितलेला आहे. आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्याबरोबर किमान 10-15 मिनिटे ध्यान साधनेला बसलं पाहिजे. असं आरामदायी बसून, मांडी घालून बसून, डाव्या हातावरती उजवा हात ठेवून, एकदम शरीर असं स्थिर ठेवून, आपले डोळे बंद करून आपल्या नाकावाटे जो श्वास आतमध्ये येतो आहे, जो श्वास बाहेर पडतो आहे, त्या श्वासावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण त्याद्वारे मनाला एकाग्र केलं पाहिजे. आणि एकाग्र मनाची जी अवस्था असते ती अवस्था अतिशय पावन पवित्र अवस्था असते, शुद्ध मनाची अवस्था असते. आणि तीच आपल्याला बुद्ध धम्मामध्ये पुढे आणि पुढे घेऊन जाऊ शकते. भगवंतानं तर त्या ध्यान साधनेच्या माध्यमातूनच ध्यान साधना करणाऱ्या व्यक्तीने मंगलमैत्री, जेव्हा ध्यान साधना करणारी व्यक्ती मंगलमैत्री करू शकते तर त्या व्यक्तीची मंगलमैत्री सद्भावना जी असते ती मोठी पॉवरफुल असते, शक्तीवाली असते ती. कारण एकाग्र चित्तातूनच मंगलमैत्री आपण करू शकतो. आपल्या मनामध्ये जर राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल तर आपण समाधीचा अभ्यास करू शकत नाही. आणि जर समाधीचा अभ्यास केला नाही तर हे 3ही दुर्गुण विकार आपण नष्ट करू शकत नाही, कमी करू शकत नाही. आणि म्हणून आपण मंगलमैत्रीसुद्धा देखील करू शकत नाही. तर मनाच्या एकाग्रतेसाठी, मनाला निर्मळ बनविण्यासाठी आपण सतत आणि सतत, आज घडीला आपण पाहतोय लोकांमध्ये प्रत्येक व्यक्ती बेचैन आहे, टेन्शन आहे, डायबिटीज सारखे आजार आलेले आहेत, BP सारखा आजार आलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. ह्या सगळ्या आजारांशी संबंधितच ध्यान साधना आहे, विपස්සना आहे. आणि त्यामुळे सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, आपल्या परिवारामध्ये व्हायब्रेशन्स, एक मंगलमैत्रीचे व्हायब्रेशन्स निर्माण करण्यासाठी आपण सकाळी सकाळी थोडीशी साधना केली पाहिजे, मंगलमैत्री केली पाहिजे. साधनेनंतर रात्रीसुद्धा झोपताना शांत झोप लागण्यासाठी, दचकून न उठण्यासाठी, कोणतेही स्वप्न आपल्याला पडू नयेत यासाठी, आणि सकाळी लवकर आणि फ्रेश मूडमध्ये उठण्यासाठी रात्री झोपताना देखील आपण ध्यान साधना, स्लीपिंग मेडिटेशन करत करत झोपलो पाहिजे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. ज्या श्वासाच्या याच्यावरती आपण जिवंत राहतो, भरोशावरती, त्या श्वासाला हेतू पुरस्सर आपण पाहिलं पाहिजे. म्हणून तर भगवंताने समाधी मार्गाला 4थं पुण्यधर्म सांगितलेला आहे. आणि 5वा पुण्यधर्म सांगताना भगवान बुद्ध म्हणाले, मैत्री हे 5वं पुण्यधर्म आहे. एकमेकांच्या प्रती मैत्री म्हणजे अंतर्मनातून मैत्री एकमेकांच्या प्रती असणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान बुद्ध म्हणाले, सर्व प्राण्यांना आपापला जीव प्रिय असतो. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवाचा जसा विचार करतो, आपण आपल्या आनंदाचा जसा विचार करतो, आपण आपल्या सुखाची जशी कामना करतो, तसेच सर्व प्राणी स्वतःच्या सुखाची कामना करणारे आहेत, स्वतःच्या निर्मळ जीवनाची कामना करणारे आहेत,
स्वतःच्या आयुष्याची कामना करणारे आहेत, स्वतःच्या निरोगी आयुष्याची कामना करणारे आहेत. म्हणून ज्या अर्थी आपल्याला ज्या काही अपेक्षा असतात तशाच अपेक्षा या जगातील सगळ्या सत्वांना असतात. आणि त्यामुळे आपण कधीही कुणाचंही मन न दुखवता, कधीही कुणाला त्रास न देता, कधी कुणाच्या प्रती सूडबुद्धीची भावना मनामध्ये न बाळगता, कधीही कुणालाही परेशान न करता एकदम शांत आणि जिव्हाळ्याचा भाव, आपुलकीचा भाव सर्वांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो हाच भाव अविरतपणे आपल्या मनात असायला पाहिजे. सर्व प्राणी दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून मुक्त हो हा भाव आपल्या मनामध्ये कायम असला पाहिजे. यालाच तर भगवंताने मंगल मैत्रीचा भाव म्हटलेला आहे. आपण जसं आपल्याला दुःख नको आहे, आपल्याला परेशानी नको आहे, आपल्याला संकट नको आहे, आपल्याला त्रास नको आहे, तसंच या जगातील सर्व सत्वांना हे दुःख, हा रोग, हे संकट नको आहे. त्यामुळे भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे आपण इतरांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री करू, तेव्हा या जगभरातील जे कोणी लोक सद्भावना मंगलमैत्री करत असतील त्यांची मंगलमैत्री आपल्यापर्यंत पोहोचू शकते. जसं आज नेटवर्क आहे, कुठल्याही सिम कार्डचं नेटवर्क असते आणि ते जसं बरोबर मोबाईलबरोबर कनेक्ट होते, तसाच मंगलमैत्रीचा प्रवाह असतो आणि मंगलमैत्रीचे व्हायब्रेशन्स असतात. ते सर्वांच्यापर्यंत, आपण जेव्हा आपल्यापर्यंत, आपल्या मनामध्ये जर मंगलमैत्रीचा भाव असेल तर ते पोहोचू शकतात. आणि त्यामुळे हे 5 पुण्य धर्म आपण आपल्या मनामध्ये बाळगले पाहिजे. या प्रकारे त्यांची वाढ केली पाहिजे, उत्तरोत्तर त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आणि याच्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. वर्षावासाचा हा जो काही कालावधी आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगभरातले सर्वच भिक्खू एकदम अधिष्ठान करून, सम्यक अधिष्ठान करून या वर्षावासाच्या पर्वामध्ये कोणी ध्यान करते, कोणी धम्मदेसना देते, लोकांना धम्माचं दान देते. विविध प्रकारचे आपापले अधिष्ठान असतात भिक्खूंचे, आपल्या मनाला निर्मळ आणि एकदम शुद्ध बनविण्यासाठीचे. आणि त्यामुळे आपण सुद्धा तशा प्रकारचे अधिष्ठान करावे. आपण बौद्ध साहित्यात पाहू शकतो की ज्यांनी ज्यांनी या पुण्य धर्माला वाढवलं आहे, ज्यांच्या ज्यांच्या चित्तामध्ये, जीवनामध्ये हे पुण्य धर्म आलेले आहे, त्यांना त्यांना त्याचे महान लाभ झालेले आहे. आयुष्य वाढलेलं आहे, सुख वाढलेलं आहे, वर्ण वाढलेला आहे, बल वाढलेलं आहे. विशाखाचंच उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर 120 वर्षांचं आयुष्य तिला लाभलेलं आहे असं म्हणतात. ती 120 वर्षांची असेपर्यंत एखाद्या तरुणीला लाजवेल अशा प्रकारची तिची कांती होती असं म्हणतात. तिची नजर अतिशय तीक्ष्ण होती, शेवटपर्यंत तिची नजर कमजोर झाली नाही. तिचा श्रवण पावर जे आहे, कानाचा ऐकण्याचा जो काही भाग आहे तर तो सुद्धा तिला शेवटपर्यंत सुस्पष्टपणे ऐकायला येत होतं. तिचे दात शेवटपर्यंत व्यवस्थित होते, सुदृढ होते दात तिचे आणि त्यामुळे केस तिचे सुद्धा काळेभोर होते आणि एखाद्या तरुणीसारखं तिचं ते जीवन होतं. आणि त्यामुळे तिलासुद्धा या 5 पुण्य धर्मांमुळे विविध प्रकारचे फायदे झालेले आहेत. आनंदाच्या जीवनाबद्दलचं आपण पाहू शकतो. 120 वर्षाचं आयुष्यसुद्धा आनंद भंतेजींनासुद्धा लाभलेलं आहे. तेही महान सेवाभावी होते, करुणावान होते आणि परोपकाराची भावना त्यांच्या मनामध्ये होते. निस्सीम भगवंतांवरती त्या आनंदाने प्रेम केलं बघा. निस्वार्थपणे, निरपेक्षपणे प्रेम आनंदाने भगवंतावरती केलेलं आहे. तेव्हा आपल्यासुद्धा चित्तामध्ये करुणेचा भाव असायला पाहिजे. हे पुण्य धर्म असेल तर आपल्या मनामध्ये करुणा निर्माण होऊ शकते. हे पुण्य धर्म आपल्याकडे असतील तर सर्वांच्या प्रती दयेचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. अनाथ पिंडकाच्या बाबतीतही आपण पाहू शकतो, महाकाश्यप भंतेजींच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो. 150 वर्षांचं आयुष्य महाकाश्यप भंतेजींना लाभलेलं आहे. 150 वर्षांचं आयुष्य महाकाश्यप भंतेजींना. पहिला मान त्यांना प्राप्त झाला भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर. पहिली धम्मसंगीती भरविली आणि त्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष बनण्याचा, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी, बुद्ध शासनाची वाढ करण्यासाठी, बुद्ध वाणी जिवंत ठेवण्यासाठी, बुद्ध वाणीचा संग्रह करण्यासाठी जी पहिली धम्मसंगीती झाली त्या धम्मसंगीतीला भरविण्यामध्ये सिंहाचा वाटा महाकाश्यप भंतेजींचा होता. त्यांनी ती संगीती भरविल्या कारणानेच या जगाला आज ही बुद्धाची वाणी आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते, आचरण करायला मिळते. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पर्वामध्ये या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. कुणी भिक्खू ऑफलाईन धम्मदेसना देत असतील त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. कुणी ऑनलाईन
धम्मदेसना देत असेल त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि एकंदरीतच या मर्त्य शरीराला आपण सत्कारणी लावलं पाहिजे। आपण प्रत्येकजण मरणधर्मी आहोत। भगवंताने अनित्य सिद्धांत सांगितला, मी तुम्ही आपण प्रत्येकजण जाणार आहोत। इथे कायमस्वरूपी काही राहणार नाही। आपण जे काही धन दौलत कमावतो आहे ती सुद्धा इथेच राहणार आहे, आपण मात्र निघून जाणार आहोत। त्या कारणाने आपण जे काही कमवलं आहे ग्रहस्थ असताना त्यातून काही ना काही भाग आपण दान पुण्यामध्ये देत राहिलो पाहिजे, कारण त्यामुळे आपली गती प्राप्त होते, सद्गती सुगती आपल्याला प्राप्त होऊ शकते पुण्यकर्मामुळे। आणि सर्वांशी प्रेमाने वागणे, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवत राहणे, शील पालन कटाक्षाने करत राहणे, रोज पंचशीलाचं पालन, किमान आठवड्यातून एक दिवस अष्टशिलाचं पालन सुद्धा आपल्याकडून झालं पाहिजे। रोज ध्यान करता आलं पाहिजे, ध्यान झालं पाहिजे आपल्याकडून, आणि रोज सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मैत्री केली पाहिजे। आपल्यावरती अनंत उपकार सर्व जीव सत्वांचे असतात, त्यामुळे सर्वांच्या प्रती आपण मंगल मैत्रीचा सद्भाव ठेवत राहावा अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज पूजनीय आमच्या धम्मबोधी भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली। साधनाताई असतील, राहुल असेल, त्यांनी सुद्धा जी विनंती केली किंवा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जॉईन झालात आणि विविध ठिकाणावरून ही धम्मदेसना श्रवण करीत आहात, तेव्हा निश्चितपणे आपण सर्वांनी या 5 पुण्य धर्माचं आपल्या जीवनामध्ये अवलंब करून त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, जीवनाला यशस्वी बनवावं, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो। सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलवरून जे काही धम्मदेसना दिल्या जातात त्यांचंही श्रवण करत राहावं। आमचेही जे काही दी ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे त्याही चॅनलवरच्या काही धम्मदेसना असतात त्याही श्रवण करत राहाव्यात। सर्च रिसर्च नावाचं जे चॅनल आहे, बुद्ध धम्माचा इतिहास सांगणारं चॅनल आहे, त्याही चॅनलला, आणि एकंदरीतच जेवढ्या काही भिक्खूंचे चॅनल आहेत जे की बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी सहाय्यक ठरत आहेत, त्या सगळ्याच चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यावरती येणाऱ्या धम्मदेसना आपण स्वतः श्रवण करत राहाल आणि सर्वांना शेअर करत राहाल अशी एक भावना अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो। आणि धम्म आचरणाच्या प्रभावाने, तुम्ही करत असलेल्या शील पालनाच्या प्रभावाने, दान पुण्याच्या प्रभावाने, समाधी मार्गाच्या प्रभावाने, मंगल मैत्रीच्या प्रभावाने जे जे म्हणून काही पुण्यकर्म कुशल कर्म घडत राहते त्या संपूर्ण कुशल कर्माच्या पुण्यकर्माच्या प्रभावाने तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्याने तुम्हा बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देत आहे। आशीर्वाद गाथा मंगल मैत्री तुम्हा सर्वांच्या प्रति व्यक्त करीत आहे। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।